आदरणीय अध्यक्ष, सन्माननीय मंच आणि उपस्थित आपण सारे, एका भारत मातेच्या डोळ्यातील अश्रू आणि त्यांनी घेतलेला संकल्प आपल्या सगळ्यांच्या समोर असताना या कार्यक्रमाला एक वेगळीच उंची, वेगळा आशय आणि एक वेगळीच तपश्चर्या ही आपसूक लाभली आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही। आदरणीय अनिल बापू देशमुख साहेबांनी, तद्वतच राऊत साहेबांनी त्यांचे अनुभव आणि त्यांनी ज्या स्तरावरून, कारण त्यांचा जो व्ह्यू आहे हा उंचावरचा आहे, त्यांना अधिक त्या ठिकाणून दिसलं, ते आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आहे। या सर्वांमध्ये मी अधिक न बोलणं हे संयुक्तिक आहे, त्याला थोडीशी गोंधळाची पण साथ आहे केतकर साहेब, कारण मी जिथे राहतोय त्याच्या समोरच्या ज्या दोन खोल्या आहेत तिथे जयप्रकाश नारायण यांचे सहकारी आणि त्यांच्यासोबत उठबट असणारे आणि त्यावेळेस आणीबाणीत आत घेणाऱ्यांचा वावर आहे। मी ज्या खोलीत राहतो, झोपतो, तिथे एकीकडे माझा पलंग आहे आणि दुसऱ्या बाजूला विनोबा भावेंचे जे समर्थक म्हटल्यापेक्षा वेगळा काही अजून शब्द असेल, सुपुत्र विजय दिवाण राहतात। ते माझे रूम पार्टनर आहे आणि मध्ये जो टेबल आहे त्याच्यामध्ये मी प्रांताध्यक्ष झाल्यानंतर मी खूप वाचन करतो आणि मी खूप हुशार आहे असा गैरसमज झाल्यामुळे मला खूप लोक पुस्तकं आणून देतात आहेत। ते पुस्तकं पडलेले आहेत आणि त्याचा आणि माझा, विजयचा आणि माझा वाद आणि ही आणीबाणी आहे, तुम्ही काँग्रेसवाले कसे काही करत नाही आणि मी तुला सांगतो, असा सगळा आमचा गप्पांचा पसारा, त्यातूनच शिदोरीची सुचलेली संकल्पना, त्यातला कोणचा धागा पकडावा हा गोंधळवणं स्वाभाविक आहे। मात्र मी सहज सुलभ संवाद आणि काही उदाहरणं आजची सांगू इच्छितो। लोहियाजी स्वातंत्र्यानंतरच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरूंकडे त्यांच्या राजवंद्रीतून भेटायला जेव्हा गेले तेव्हा एका आदिवासी महिलेला घेऊन गेले आणि सांगितलं की नेहरूजींना मी बोलत असताना तू यायचं, झटकन त्यांची कॉलर पकडायची आणि आदिवासींच्या उपेक्षेबद्दल जाब विचारायचा। ठरलेली स्क्रिप्ट जशीच्या तशी नेहरूजींच्या अंगणात साकार झाली आणि त्या महिलेने नेहरूजींचा कोट पकडला। अर्थात तिथे एसपीजी, पोलीस वगैरे या भानगडी स्वातंत्र्याच्या नंतरच्या त्या काळात नव्हत्या, कोणी धावून गेलं नाही, त्या महिलेला अटक केलं नाही आणि त्या अवस्थेत नेहरूजींचा कॉलर पकडून, कोट पकडून त्या महिलेने विचारलं की या स्वातंत्र्याने मला काय दिलं? तर देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी न चिडता आणि कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता दिलेलं जे उत्तर आहे ते आजही प्रासंगिक आहे। नेहरूजींनी सांगितलं की स्वातंत्र्याने आणि संविधानाने या देशाच्या पंतप्रधानाची कॉलर पकडण्याचा अधिकार तुला दिला। आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर या घटनेकडे वळून बघत असताना आजच्या पंतप्रधानाच्या बद्दल ब्र शब्द काढण्याची जर या देशात परवानगी नसेल तर या देशात संविधान, आणीबाणी आणि हुकुमशाही यातलं नेमकं काय आहे? तर यामध्ये हुकुमशाही आहे आणि गळचेपी आहे हे स्पष्टपणे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही। पुन्हा दोन ताजे उदाहरण आहेत। काल लोण्याचं भरपूर तूप ज्यांनी लाटलंय असे लोणीकर यांनी त्यांच्या भाषणातून जे शब्द आणि जो अहंकार आणि जो विकृती त्यांच्यापासून जी टपकली ती कुठून आली, त्याचा सोर्स काय? त्यांनी थेट शेतकरी शेतात जे पेरतो तो तुझा बाप देतो, तुझ्या आईला, बहिणीला, तुझ्या बायकोला मिळणारे पैसे तुझा बाप देतो, या शब्दामध्ये जर एक मंत्री राहिलेला, एक आमदार माणूस जर जाहीर सभेत माईकवर
जर लोकांशी या भाषेमध्ये व्यक्त होत असेल तर ते प्रतिबिंब जे आहे हे प्रतिबिंब कुठून आलं तर दुसरीकडून कुठूनच नाही, जी पॉवर टेंडन्सी आहे, जो एक ॲटिट्यूड आहे, जी हुकुमशाही आहे, त्या हुकुमशाहीमुळेच एक माणूस इतकं बेताल आणि विचित्र आणि एक विकृत वक्तव्य करू शकतो. रेल्वेमध्ये खिडकीतली सीट पाहिजे म्हणून एक आमदार, अर्थात तेही भाजपचे, हे रेल्वेत जात बसतात आणि खिडकीत बसलेल्या माणसाला म्हणतात उठ, मला खिडकीतली सीट पाहिजे. त्या सीटवर त्यांचं आरक्षण नसतं, मात्र तो त्या पक्षातले जे आहेत आणि त्यांचे फोटो हे योगी, शहा आणि मोदींसोबत आहे म्हणून त्यांना पाहिजे तिथे बसण्याचा हा अधिकार जन्मसिद्ध स्वरूपात मिळालेला आहे. या समजातून नव्हे तर याच हुकुमशाहीच्या अहंकारातून ते त्या व्यक्तीला आदेश देतात, तो ऐकत नाही तर त्याला रेल्वेमध्ये बदाडलं जातं. हा प्रत्यक्ष उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. कुठून आलं, कसं आलं, काय आलं? यातून काल परवा एक शक्तीपीठ, तथाकथित शक्तीपीठ महामार्गाचा एक निर्णय झाला. हाही कुठून आला? हा तर कुठेतरी मसल्स दाखवण्याचा प्रयत्न झाला, मात्र लूट जी आहे हुकुमशाहीतून आधीच धारावी अडाणीला गेलेली आहे. जुनं एअरपोर्ट गेलेलं आहे, नवीन एअरपोर्ट गेलेलं आहे, दापोलीची बॉक्साईटची खाण गेलेली आहे, राजापूरच्या आयनरच्या खाणी गेलेल्या आहेत, अजून सिंधुदुर्गच्या ज्या खाणी आहेत त्याही गेल्या आहेत, आणि गोव्यापासून तर थेट सेंट्रल इंडियापर्यंत हा रेड कार्पेट जो अडाणींना टाकण्यासाठी एक रस्ता बनवला जात आहे, तो रस्ता हा कोणाच्या आदेशामुळे होतोय हे वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नाही, मात्र त्यातलं राजकीय व्यवहार आणि नीतीचा जो शहाणपणा आहे तो त्यामध्ये कुठेही आढळून येत नाही. सरकारला पगार करायला पैसे नाहीत, शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पैसे नाहीत, लाडक्या बहिणीचे 2100 रुपये करायला पैसे नाहीत, गुत्तेदारांचे थकलेले देयकं अदा करण्याकरता ज्यांना पैसे नाहीत, असं सरकार जे आहे हे 20,000 कोटीचं यावर्षीचं, अर्थात टप्प्याटप्प्याने हे कितपर्यंत जाईल हा तर येणारा काळ सांगेल. मात्र एक आर्थिक दिवाळीखोरीकडे नेणारा निर्णय हाही शहाणपणातून जेव्हा घेत नाही तेव्हा तो मूर्खपणातूनही घेत नाही. हाही घेतलेला निर्णय जो आहे हा हुकुमशाहीचंच असणारं एक घोतक आहे आणि हुकुमशाहीचंच एक लक्षण आहे. आणि अशा या हुकुमशाहीमध्ये आपण जेव्हा वावरतो आणि या हुकुमशाहीच्या विरोधात आवाज उठवण्याच्या अनुषंगानं आपण जेव्हा काही प्रयत्न करतो तेव्हा बुद्धिभेद करण्याकरता, दिशाभूल करण्याकरता आणीबाणी नावाचा एक चर्चा आपल्या देशामध्ये ही छेडल्या जाते की लोकांनी आणीबाणीवर चर्चा करावी. मग तेव्हा तुम्हाला कसं चाललं? अहो, तेव्हा जे चाललं ते संविधानातल्याच कलमाच्या अनुषंगानं आणीबाणी लागली आणि त्यानुसार आणीबाणी लावल्यानंतर ज्यांनी आणीबाणी लावली त्यात इंदिरा गांधींनीच आणीबाणी उठवली. नंतर फ्री अँड फेअर इलेक्शन पण संपन्न झाले. मतांची चोरी करून, मतदार यादीमध्ये घोळ करून किंवा अजून तिसरे चौथे काही गडबडी करून निवडणुका झाल्या नाही. फ्री अँड फेअर इलेक्शन झाले, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर त्या राजीनामा देऊन कुठलाही संघर्ष न करता, कुठलाही आक्रस्ताळे न करता त्या पाय उतार होतात. शपथविधी जेव्हा सुरू असतो तेव्हा जयप्रकाश नारायण हे त्या शपथविधीला न जाता इंदिरा गांधींना भेटायला जातात आणि ही आणीबाणी माझ्याकडून चूक होती या संदर्भामध्ये चूकही कबूल करतात, देशाची क्षमाही मागतात. आणि तोच देश जो आहे तोच देश 1980ला पुन्हा त्यांना मोठ्या बहुमताने विजयी करून देतो आणि त्याच टेन्युअरमध्ये या देशाची लोकशाही आणि एकता आणि अखंडतेचं रक्षण करताना हुतात्म्य पत्करणाऱ्या इंदिरा गांधींवर बोट उचलण्याची या राष्ट्रद्रोही लोकांची हिंमत कशी होते हा एक मूलभूत प्रश्न आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मला या ठिकाणी उपस्थित करायचा आहे. आणि हा उपस्थित करत असताना नंतरच्या काळात सोनियाजी असतील, राहुल गांधी असतील, यांनी त्या आणीबाणीच्या निर्णयाचं कधी समर्थन केलं नाही. मात्र आणीबाणीतल्या ज्या चुका आहेत या चुका त्यांनी मान्य केल्या. मात्र यात ज्या काही गोष्टी त्यावेळेस चांगल्या घडल्या, या गोष्टीतून जे एक शिस्त हवा खरोखर लागली याची कधी चर्चा होत नाही.
आता ती चर्चा प्रासंगिक जरी नसली तरी त्यावेळेस काळा बाजार हा होऊ शकत नव्हता. रेल्वे बिफोर टाईम रेल्वे स्टेशनवर हजर राहत होत्या आणि भ्रष्टाचार करणाऱ्याच्याही माणसाची तेव्हा हिंमत होत नव्हती. हा त्या काळातला जो एक चांगला आलेला जो अनुभव आहे, या अनुभवावर पण जेव्हा माती टाकल्या जाते आणि ही या चर्चेत उल्लेख करण्याचं कारण काय, आज याच्या नेमकं उलटं होत आहे. आज भ्रष्टाचार हा शिष्टाचार नाही, तो तर पहिला अधिकार स्वरूपामध्ये आता भ्रष्टाचाराकडे बघितला जात आहे. आणीबाणीशी आपण जेव्हा तुलना करता तेव्हा भ्रष्टाचाराचा विचार करण्याकरता देखील कर्मचारी, अधिकारी आणि यंत्रणेतले लोक हे धजत नव्हते, विचारही करू शकत नव्हते. आज तुमच्या हुकुमशाहीमध्ये भ्रष्टाचार हा तुमचा एक मूलमंत्र झाला आहे आणि त्या भ्रष्टाचाराचे आकडे जे आहेत, नुकतेच जो लाडका ठेकेदार योजनेच्या अंतर्गत मेगा इन्फ्रास्ट्रक्चरला जे 3,000 कोटी अधिकचं दिलेलं काम हे सुप्रीम कोर्टानेच अधोरेखित करत असताना त्यातले जे पैसे आहेत हे खोक्या स्वरूपात हे कोणाला वाटल्या जातात. सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता हा खेळ करण्याकरता या हुकुमशाहीच्या माध्यमातून आता मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळे आणीबाणी आणि हुकुमशाही यातला हा एक मोठा फरक आहे. सगळं जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक हे पार कोलमडून पडलेलं आहे. रेल्वे वेळेवर येत नाही, नळ वेळेवर येत नाही, विजेचाही तशाच स्वरूपाचा धिंगाणा हा सुरू झालेला आहे. रस्त्यांवरच्या ट्रॅफिकमध्ये कोणत्या गावात किती वेळ आपल्याला लागेल तेही सांगता येत नाही. त्यामुळे प्रशासन जे आहे हे आता कुठेतरी हे ठप्प झालेलं आहे आणि या प्रशासन ठप्प झाल्यातल्या भ्रष्टाचाराच्या सोबत मराठीवर अतिक्रमण करण्याचं देखील एक कुटील कारस्थान या हुकुमशाहीच्याच अनुषंगाने हे रचल्या जातं. आणि मराठी भाषा ही आमची संस्कृती आहे. नुसती भाषा ही बोलण्याची भाषा नसते, तर त्या भाषेसोबत एक संस्कृतीचं, एका सभ्यतेचं ते प्रतीक असतं. या सभ्यतेवर जो घाला घातलेला आहे हाही या हुकुमशाहीच्याच मानसिकतेतून आपल्यावर घातलेला हा घाला आहे. त्यामुळे एकंदरीत ही हुकुमशाही आणि हिची आणीच्या बाणीच्या सोबत होणारी तुलना ही बेबुनियाद आहे. हिची तुलना कुठेही होऊ शकत नाही. कहा राजा, पुढचं मी म्हणत नाही. मात्र हे दोन हे टोक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात माझी सविनय सगळ्यांना विनंती राहणार आहे की आणीबाणी हा एक वेगळा आशय, एक वेगळा अध्याय आणि त्या वेळेची अपरिहार्यता, बँकांचं राष्ट्रीयकरणाचा संदर्भ, 71च्या लढाईमध्ये लष्कराला इंधन पुरवठा करणार नाही असा तेल कंपन्यांनी घेतलेला निर्णय आणि त्या तेल कंपन्यांचं केलेलं राष्ट्रीयकरण आणि एकंदरीत त्यावेळेची सर्व जी असणारी पार्श्वभूमी आहे, जी आता कुमार कितके साहेब असताना त्यावर मी बोलणं हे फार चुकीचंच ठरेल. मात्र या पार्श्वभूमीत ती नेमकी काय होती, त्याची अपरिहार्यता का होती, बाळासाहेब ठाकरेंनी त्याचं समर्थन का केलं, विनोबा भावेंनी त्याचं समर्थन का केलं आणि या समर्थनाच्या सोबत दुसरं राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचं म्हणजे हा समर्थनाचा एक वेगळा आशय होता आणि त्याच्याकरता समर्थनाची जी आवश्यकता होती तो होता. मात्र सिलेंडरची जी सवय आहे ती नवीन नाही. ती सिलेंडरची जी जुनी सवय आहे ती बाळासाहेब देवरसांनी इंदिरा गांधीला लिहिलेले जे 2 पत्र आहेत आणि त्या 2 पत्रामध्ये घालील लोटांगण आणि वंदने चरण हे स्वीकारलेलं जे स्वरूप आहे त्याचा आशय काय होता, त्यांनी इंदिरा गांधींना पत्र का लिहिले, या सगळ्याचा या देशाचे नागरिक म्हणून आपल्याजवळ नोंद असणं आवश्यक आहे. इतिहासाची संपूर्ण जाण, वर्तमानाचं भान आणि भविष्याची जाण याची मोठ बांधून आपल्याला ते पुढे जात असताना जर आणीबाणीमध्ये ज्या झालेल्या चुका असतील त्या चुकांसोबत त्यावेळेच्या अपरिहार्यता आणि त्यावेळेस झालेल्या इष्ट आपत्तीच्या अनुषंगानं योग्य निर्णय याचा देखील एक लेखाजोखा आपल्याजवळ असावा. म्हणून हा शिदोरीच्या निमित्तानं, कारण कुठे आणीबाणी आल्यानंतर आणि बापूसाहेब आमच्यासारखे काँग्रेसवाले तेव्हा चुप्प बसतात. हे का आम्ही चुप्प बसतो हा एक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यानं माझाही प्रश्न आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही मोकळेपणाने बोललं पाहिजे, आक्रमकतेने बोललं पाहिजे. आणि ही हुकुमशाही ही संपूर्ण वेगळी आहे आणि ती लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला आगामी काळात आपण सर्वजण लढणार आहोतच. एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि जाता जाता आता टेन्शनमध्ये, तणावामध्ये न राहता आपल्याला कृतीमध्ये येणं आवश्यक आहे. ठाकूरदासजी बंग साहेब यांच्या सोबत दीर्घकाळ मला राहता आलं, त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचं नेतृत्व मला लाभलं.
त्यांना डायबिटीज झालेला होता. व्यायाम रोज करायचे, सूत रोज कातायचे. मी त्यांना सर म्हणत असेल, म्हटलं सर तुम्हाला डायबिटीज कसं झालं, तुम्हाला आईला होता का, वडिलांना होता का, तुम्ही व्यायाम करता? ते म्हणाले नाही. जेव्हा आणीबाणी लागली तेव्हा विनोबा भावे जे माझे प्राणप्रिय होते त्यांच्यात आणि जयप्रकाश नारायण जे माझे जीवश्य कंठस्थ मित्र होते, या दोघांमधील तणाव, या दोघांमधला दुरावा आणि या दोघांच्या भूमिका या वेगवेगळ्या आहेत आणि या दोघांनी एकत्र आलं पाहिजे याच्या तणावात आणि या संपूर्ण एकूण त्यावेळेच्या वातावरणात आणि तणावामुळे मला डायबिटीस झाला. त्या टेन्शनमुळे मला डायबिटीस झाला. त्याचा उल्लेख या ठिकाणी करण्याचं कारण काय, तर आता मोदी असं 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 सगळं करतोय आणि इतकं वाईट होतंय याचं टेन्शन आज बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर नागरिकांना आणि विचार करणाऱ्या माणसाला ते टेन्शन आलेलं आहे. मात्र या टेन्शनमधून आपल्याला डायबिटीस न होता आपण कृतिशील होऊन पुढे जाण्याकरता काय करू याचा प्रामुख्याने कुठेतरी आपण विचार जरूर करावा आणि कृतिशील एक कार्यक्रमातून लोकशाही आपण सर्वजण वाचवण्याच्या अनुषंगानं प्रयत्न करत राहणारच आहोत. आणि आज त्याचा संकल्प या ठिकाणी दृढ होत आहे, त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसी हे माझे पण व्यक्तिगत फ्रेंड्स आहेत आणि त्यांच्यासोबत पुढच्या काळात मी जरूर राहील हे आश्वासन नव्हे तर वचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान.